हॅलो, हाय, नमस्कार. मी नेहा माझ्या लिव्ह लाईफ सिम्पल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मी एक अतिशय कॉमन प्रॉब्लेमवर तुमच्याशी आज बोलणार आहे. मानेवर बघा, आणि आत्ता सध्या उन्हाळ्यात तर या प्रॉब्लेमला खूप लोक फेस करतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. मानेवर बघा, मळ साचल्यावर काळा थर आल्यासारखं दिसतं आणि मान खूप काळी वाटते. आपण भले चेहऱ्याची काळजी घेतो, पण मान आहे ना, चेहऱ्यापेक्षा जर मान काळी असेल तर मानेकडे पटकन लक्ष जातं. तर मानेवरचा हा काळेपणा दूर करण्यासाठी आपल्याला काय काय घरगुती आणि अतिशय सोपे पण खूप इफेक्टिव्ह असे उपाय करता येतील, तर ती माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. गरमीच्या दिवसांमध्ये बघा, काळवडलेली मान जर पाहिली तर सगळ्यात पहिले तिकडे लक्ष जातं. आणि आपल्याला नेहमी मग प्रश्न पडतो की हा काळेपणा घालवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि मानेचा भाग शक्यतो आपला उघडा असतो, आपण इथपर्यंत वरपर्यंत फार कमी कपडे घालतो, त्यामुळे मान जर काळी असेल तर लगेच आपलं लक्ष जातं. तर मी अतिशय सोपे उपाय सांगणार आहे की मानेवरचा हा काळेपणा, मानेचं हे टॅनिंग कमी होण्यासाठी काय काय करता येईल. मानेवरचा काळपटपणा आला तर साबणाने आपण किती पण घासलं तरी पण फरक दिसून येत नाही. कोणता पण तुम्ही साबण वापरा, पण त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यासोबतच बघा, मान काळं पडणं हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. चेहरा चांगला दिसण्यासाठी आपण खूप काय करतो, बरेचसे सनस्क्रीन, लोशन, फेअरनेस क्रीमचा आपण वापर करतो, पण चेहऱ्यापेक्षा मान जर काळी असेल तर पटकन आपलं तिकडे लक्ष जातं. आणि गरमीच्या दिवसांमध्ये तर हा प्रॉब्लेम खरंच खूप आहे. आता उन्हाळा खूप कडक आहे आणि उन्हामध्ये आपल्याला आपण 24 तास आपण घरामध्ये नाही बसू शकत, काही कामानिमित्त बाहेर निघावंच लागतं. तर मग यासाठी आपल्याला काय काय उपाय करता येतील. तर सगळ्यात पहिले म्हणजे हळद आणि दही. मानेचा काळेपणा हा दूर करण्यासाठी तुम्हाला हळद आणि दही जे आहे ते मिक्स करायचं आहे. एका वाटीमध्ये 2 चमचे तुम्ही दही घ्या आणि अर्धा चमचा तुम्ही हळदीची जी पावडर आहे ती घ्या. ती व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या मानेवर तुम्हाला मसाज करायचा आहे. आणि त्यानंतर 20 ते 30 मिनटं हे तसंच राहू द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त पाण्याने ते धुवायचं आहे. आणि चांगला परिणाम जर तुम्हाला लवकर याचा इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला दिवसातून कमीत कमी तुम्ही हे 2 वेळेस करा. आणि आठवडाभरासाठी, आता बघा, कुठली पण गोष्ट आपण करतो ना, तर एकदा केली लगेच त्याचा इफेक्ट येईल असं नाही आहे. तुम्ही मग भलेही काही केमिकलयुक्त क्रीम वापरा किंवा घरच्या घरी काही उपाय करा. महत्त्वाचं काय, तुम्ही त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं. ते 7-1 दिवस तुम्ही निदान आठवडाभर, 2 आठवडे तुम्ही कंटिन्यू करणं आणि रोज करणं, त्याला महत्त्व आहे. नाही तर आज केलं, 2 दिवस गॅप पडला, परत केलं, मग त्याच्याने इफेक्ट दिसत नाही. म्हणून तुम्ही हा उपाय ना, जसं मी तुम्हाला हळद आणि आता दहीचं सांगितलं, हे तुम्ही जवळपास एक 7 दिवस तुम्ही रोज करा आणि दिवसातून 2दा करा. आंघोळीला जाण्याच्या आधी एकदा सकाळी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा करू शकतात. फक्त तुम्हाला हळद आणि दही मिक्स करायचं, त्याची पेस्ट बनवून मानेवर तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये त्याचं मसाज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 20 ते 30 मिनटानंतर तुम्हाला असंच चोळूनच ते धुवायचं आहे. 100% तुम्हाला त्याचा खूप 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 तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. मान जी तिचा काळेपणा कमी होतो हे तुम्हाला जाणवायला लागेल. लहान मुलांसाठी पण तुम्ही हे असंच करू शकता. यानंतर दुसरं ऑप्शन म्हणजे ऑलिव्ह ऑइल. तर मानेसाठी तुम्हाला मानेचं टॅनिंग घालवण्यासाठी तुम्हाला सिरम बनवायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस. ऑलिव्ह ऑइल तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा मिळतं, कुठल्याही दुकानात अगदी इझी तुम्हाला मिळून जाईल. एका बाटलीमध्ये तुम्हाला समप्रमाणामध्ये, म्हणजे ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही एक छोटी वाटी घेतली तर तेवढंच तुम्हाला लिंबाचा रस काढायचा आहे आणि तो घ्यायचा आहे. हे दोघं मिक्स करून व्यवस्थित ते मिक्स करा आणि त्याचं तुम्हाला एक सोल्युशन बनवायचं आहे, एक सिरम बनवायचं आहे आणि ते तुम्ही एका बाटलीमध्ये भरून ठेवा. बघा, तुम्हाला ते रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावायचं आहे. थोडासा हलक्या हाताने तुम्ही मसाज करा आणि रात्रभर ते तसंच राहू द्या, धुवायची गरज नाही आहे. जे लिंबू आहे ना, तर ते नॅचरल ब्लीचसारखं काम करतं. आणि सिरम पण तुम्हाला माहिती आहे, आपण सिरम चेहऱ्यासाठी वापरतो, केसांसाठी वापरतो, तर टॅनिंग दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं सिरम बनवून ते तुम्हाला मानेवर तुम्हाला चोळायचं आहे रात्री झोपण्याच्या आधी. रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ करू तेव्हा आपण मान वगैरे धुणारच आहे. यानंतर पुढचं अजून एक सोल्युशन म्हणजे बटाट्याचा रस. बघा, तुमचे पाय काळे पडले, तुमची मान काळी पडली आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला बटाट्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. नॅचरल ब्लीचप्रमाणे तो काम करतो. बटाट्याचा जो रस आहे तो टॅनिंग, मळ जो आहे तो काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुमच्या पायाची बोटं काळी झालेली आहे तर तिथे तुम्ही बटाट्याची चकती जी आहे ती ठेवा किंवा बटाट्याचा रस काढून त्याच्यावर चोळा. एक बटाटा तुम्हाला घ्यायचा आहे, पिळून त्याचा तुम्हाला रस काढायचा आहे आणि त्या रसामध्ये कापूस बुडवून तुम्ही ते मानेवर लावा किंवा हातामध्ये अगदी अलगदपणे हात त्याच्यात बुडवून तुम्ही लावलं. 10-1 मिनटं तुम्ही मसाज करा आणि त्याच्यानंतर ते तसंच राहू द्या. ते जिरून जातं, तुम्हाला वरती ते दिसणार नाही.
आणि हे तुम्ही फक्त बघा, या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या तुम्हाला नियमितपणे करायच्या आहे. दिवसातून जेवढा जास्त वेळ जमेल तेवढा वेळेस करा. आणि याचे साईड इफेक्ट्स काही नाही. यातले मी तुम्हाला जे जे सोल्युशन सांगितले आहेत त्या गोष्टींमुळे तुम्हाला साईड इफेक्ट काहीच होणार नाही आहे. रोज करा, परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल. रोज जर तुम्ही आठवडाभर केलं तर 100% तुम्हाला एका आठवड्यात याचा परिणाम दिसेल. यासोबत अजून एक तुम्हाला सांगते, खोबरेल तेल, आपलं जे पॅराशूट ऑइल आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर, जी बारीक साखर मिळते, साखर बघा जाड पण मिळते बारीक पण मिळते, तर बारीक साखर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे खोबरेल तेलामध्ये. 1 चमचा तुम्ही तेल घ्या, त्याच्यात तुम्ही थोडीशी साखर टाका आणि मानेवर त्याच्याने स्क्रब करा. तर साखर जे आहे ते स्क्रबरप्रमाणे काम करतं. दगडाने वगैरे घासण्यापेक्षा असं तुम्ही नॅचरल स्क्रब जे आहे ते यूज करा. त्याच्यामुळे टॅनिंग सहजपणे निघण्यासाठी मदत होते. मान तुमची नक्की चमकदार दिसेल. चेहऱ्याप्रमाणेच तुमच्या मानेचा पण रंग तुम्हाला दिसेल. फक्त या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा, कंटिन्युटी ठेवा. मध्येच 1 दिवस केलं, 2 दिवस नाही केलं, परत 4थ्या दिवशी केलं, मग नाही केलं, असं करू नका. तुम्हाला जर इफेक्ट पाहिजे असेल आणि तुम्हाला ही समस्या खूपच तुम्हाला त्रास देत असेल, मान काळी पडली असेल, तर हे तुम्ही काही घरगुती उपाय करून बघा. घरगुती उपाय हे कधी पण चांगले, त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही, फायदाच होतो त्याचा. बघा, तुम्हाला इतरसुद्धा काही फायदे आपोआप तुम्हाला जाणवायला लागतात. तर म्हणून पहिले तुम्ही घरगुती उपाय नक्की करून बघा. 100% तुम्हाला त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येईल. तुमची मान जी आहे ती काळवंडलेली तुमची गोरी दिसायला लागेल. तो काळापणा जो आहे तो दूर होईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची ब्युटी टिप तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती आणि नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला फायदा त्याचा 100% जाणवेल. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन एखाद्या परत फिटनेस टिप किंवा हेल्थ टिपसोबत. तोपर्यंत बाय.